मित्रांनो नमस्कार. VPRP अंतर्गत गाव गरिबी निर्मूलन आराखडा तयार करत असताना आपण लायलीवूडचा प्लॅन कशा पद्धतीने करायचा हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, VPRP अंतर्गत लायलीवूड ॲक्टिव्हिटीचा प्लॅन करत असताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ह्या लक्षपूर्वक कराव्या लागणार आहेत. त्यामध्ये आपल्या समूहातील मेंबरची सध्याची ॲक्टिव्हिटी, नंतर प्लॅनमध्ये कुठली आपण ॲक्टिव्हिटी घेणार आहोत, हा एक भाग झाला. त्यानंतर कुठली ॲक्टिव्हिटी कुठल्या ऑप्शनमध्ये येते ही एक माहिती आपल्याला लक्षपूर्वक पाहावी लागणार आहे. कारण शेतकरी, शेतमजूर, वाहन चालक, स्वयंरोजगारी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उपजीविकेची साधनं ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं जे मजूर आहेत, स्वयंरोजगारी आहेत, दुकानदार आहेत, कारागीर आहेत, यांच्या उपजीविका कोणत्या पार्टमध्ये टाकायच्या, यांच्या उपजीविका कोणत्या ऑप्शनमध्ये टाकायच्या हे आपल्याला समजून घेणं फार आवश्यक आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, परंतु लक्षपूर्वक पहा. एकदा समजलं म्हणजे तुमचा VPRPचा प्लॅन कुठंही चुकणार नाही, थांबणार नाही. तर मित्रांनो, विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण या ठिकाणी कंटेंट मिळतो खात्रीशीर पुराव्यासह. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. SHG लायलीवूड ॲक्टिव्हिटी प्लॅन करत असताना यूजर ID लॉग इन केल्याच्या नंतर अशा प्रकारचा इंटरफेस पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आपण या SHG लायलीवूड ॲक्टिव्हिटी या नावावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला सर्व समूहांची लिस्ट दिसणार आहे. तर आपल्याला प्रत्येक समूहाचा लायलीवूडचा प्लॅन तयार करायचा आहे. समूहाच्या नावासमोर सदस्य संख्या दर्शवलेली आहे आणि त्याखाली लायलीवूड असं दिसतं लिहिलेलं. त्यानंतर प्रोफाईल आणि प्लॅन आहे. तर आपल्याला आपण ज्या समूहामध्ये मीटिंगसाठी गेलेलो आहोत हे सर्व माहिती आपल्याला समूहाकडून माहिती घेऊन आपल्याला माहिती भरायची आहे. त्यासाठी लक्षपूर्वक आपल्याला पाहायचं आहे. या ठिकाणी पहा, या समूहामध्ये 10 सदस्य आहेत. खाली आपल्याला 2 भाग आहेत, यामध्ये प्रोफाईल आणि प्लॅन. सुरुवातीला आपल्याला प्रोफाईल कंप्लीट भरून घ्यायची आहे. सर्व सदस्यांची प्रोफाईल आपल्याला सुरुवातीला भरायची आहे. तर प्रोफाईल भरत असताना आपण त्या सदस्याच्या नावावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर हा पहिला प्रश्न येणार आहे, हॅव यू अलाइड एनी लोन्स फॉर लायलीवूड ॲक्टिव्हिटी. म्हणजे तुम्ही उपजीविकेच्या उपक्रमासाठी एखादं कर्ज घेतलेलं आहे का? जर त्या सदस्यानं कर्ज घेतलं असेल तर आपल्याला होयवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रश्न येणार आहे, टाईप ऑफ लायलीवूड ॲक्टिव्हिटी फॉर विच लोन्स वॉज अलाइड. म्हणजे कोणत्या प्रकारच्या उपजीविकेच्या कामासाठी या सदस्यानं कर्ज घेतलेलं आहे हे आपल्याला चेक बॉक्सवर क्लिक करायचं आहे. पहिला मुद्दा आहे क्रॉप्स फार्मिंग, म्हणजे शेतीविषयक कामासाठी कर्ज घेतलेलं आहे का? दुसरा मुद्दा आहे अदर फॉर्म बेस्ड ॲक्टिव्हिटी, म्हणजे शेतीवर आधारित उपक्रम त्यासाठी कर्ज घेतलेलं आहे का? त्यानंतर आहे ॲनिमल हॅजबंड्री, म्हणजे पशुसंवर्धन किंवा पशुधनासाठी आपण कर्ज घेतलेलं आहात का? त्यानंतर आहे NTFP. NTFP म्हणजे काय? नॉन टिंबर फॉरेस्ट प्रोडक्ट, म्हणजे लाकूड नसलेली वन उत्पादनं जी आहेत, या वन उत्पादनावर जर या कुटुंबाची उपजीविका भागत असेल आणि यासाठी यांनी कर्ज घेतलेलं असेल तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ME नॉन फॉर्म स्किल ॲक्टिव्हिटी, किंवा मग वरील सर्व वगळून इतर काही शेती संबंधित नसलेले किंवा स्किल ॲक्टिव्हिटी म्हणजे कौशल्य आधारित काही जर कामासाठी या कुटुंबानं कर्ज घेतलेलं असेल तर आपल्याला त्यावर क्लिक करायचं आहे. किंवा वरीलपैकी एकही मुद्दा लागू नसेल, ऑदरसाठी लोन घेतलेलं असेल तर आपल्याला ऑदरवर क्लिक करायचं आहे. उदाहरणादाखल आपण क्रॉप फार्मिंगवर क्लिक केलेलं आहे. त्यानंतरचा खाली प्रश्न आहे सोर्स ऑफ क्रेडिट फॉर लायलीवूड ॲक्टिव्हिटीज, म्हणजे आपण जे कर्ज घेतलेलं आहे हे कुठून कर्ज घेतलेलं आहे? समूहाकडून घेतलेलं आहे, समूह विवो का CLF कडून कर्ज घेतलेलं असेल तर 1 नंबरला क्लिक करायचं आहे. SHG बँक लिंकेज, म्हणजे समूहाला बँकेनं कर्ज दिलेलं असेल
तर ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. अदर बँक्स मायक्रो फायनान्सकडून जर आपण कर्ज घेतलेलं असेल या कुटुंबानं तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. ॲग्री PSCS कोऑपरेटिव्हकडून जर कर्ज घेतलेलं असेल तर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. किंवा इनफॉर्मल सोर्स असेल काही वरील मुद्द्याव्यतिरिक्त जर इतर कुठून कर्ज घेतलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण SHG बँक लिंकेजवर क्लिक करूया. त्यानंतर या ठिकाणी पहा हे विचारतंय की किती कर्ज घेतलेलं आहे. अप टू 10 to 15 का 50,000 ते 1 लाखच्या वर का 1 लाख ते 3 लाखच्या आत का अबाव 3 लाख यापैकी किती कर्ज घेतलेलं आहे. जे कर्ज घेतलेलं असेल ते कर्ज आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर वार्षिक व्याजदर काय आहे तो आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचा आहे. या ठिकाणी त्या सदस्याला विचारून आपल्याला घ्यायचं आहे आणि क्लिक करायचं आहे. जर यावरीलपैकी जर कर्ज घेतलेलं नसेल तर आपल्याला नाहीवर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला ही प्रोफाईल भरायला सुरुवात करायची आहे. तर या सदस्यानं कुठूनही कर्ज घेतलेलं नाही त्यामुळं आपण नाहीवर क्लिक करणार आहोत आणि पुढं जाणार आहोत. त्यानंतर पहा पुढं गेल्याच्या नंतर आपल्याला दुसरा नवीन प्रश्न येतो या ठिकाणी. आर यू अ मेंबर ऑफ एनी बिझनेस ऑर्गनायझेशन. तुम्ही एखाद्या व्यावसायिक संस्थेचे सदस्य आहात का. जर हा मेंबर सदस्य असेल तर आपल्याला होयवर क्लिक करायचं आहे. नसेल तर नाहीवर क्लिक करायचं आहे. आपण होयवर क्लिक केल्याच्या नंतर काय काय मुद्दे येतात हे पाहूया. म्हणजे जे सदस्य बिझनेस ऑर्गनायझेशनचे मेंबर असतील त्यांच्यासाठी काय काय माहिती भरायची आहे हे आपल्या लक्षामध्ये येणार आहे. कुठले बिझनेस ऑर्गनायझेशन आहेत आपल्याकडं जसं की प्रोड्युसर ग्रुप आहे. त्यानंतर फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे. लोकल ग्रुप आहे. फार्मर इंटरेस्ट ग्रुप आहे. ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह आहे किंवा अदर आहे. आपल्या तालुका कक्षाला आपल्याला विचारायचं आहे की आपल्याकडं कोणकोणते बिझनेस ऑर्गनायझेशन्स आपण स्थापन केलेले आहेत. हे सर्व माहिती आपल्या CRP ताईला माहिती आहे. BMMU कक्षाकडून सुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता. कोणता सदस्य कोणत्या ग्रुपचा मेंबर आहे हे CRP ताईकडे संपूर्ण माहिती उपलब्ध राहणार आहे. त्यामुळं असं काही हे जास्त किचकट नाही. जर हा मेंबर यापैकी कुठल्याही ग्रुपचा मेंबर असेल तर त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर टाईप ऑफ ॲक्टिव्हिटी विथ बिझनेस ऑर्गनायझेशन म्हणजे तो ग्रुप कुठली ॲक्टिव्हिटी करतो. मार्केटिंग ऑफ प्रोडक्ट्स म्हणजे प्रोडक्ट्सची मार्केटिंग करतो का खरेदी विक्री करतो का क्रेडिट संबंधीची कामं करतो का अदर काही ॲक्टिव्हिटी आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा. या ठिकाणी आपण प्रोड्युसर ग्रुपचे सदस्य आहोत म्हणून क्लिक केलेलं आहे तर ॲटोमॅटिकली या ठिकाणी पहा मेंबर आहेत म्हणून ऑलरेडी या ठिकाणी टिक होऊन आलेली आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. जर हा सदस्य कुठल्याही बिझनेस ऑर्गनायझेशनचा सदस्य नसेल तर नाहीवर क्लिक करायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न येणार आहे डू यू वॉन्ट टू टेक मेंबरशिप म्हणजे तुम्ही बिझनेस ऑर्गनायझेशनचे सदस्य नाहीत मग तुम्हाला मेंबर व्हायचं आहे का. जर मेंबर व्हायचं असेल तर कोणत्या ग्रुपचा मेंबर व्हायचं आहे. यामध्ये जे आपण अगोदर पाहिलेले आहेत तेच सर्व बिझनेस ऑर्गनायझेशन्स आहेत. मग यापैकी जर त्या सदस्याला कुठल्या ग्रुपचा मेंबर व्हायचा असेल तर त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. जर त्या सदस्याची इच्छा नसेल तर आपल्याला नाहीवर क्लिक करायचं आहे. कारण या ठिकाणी त्या सदस्याला विचारायचं आहे त्याची इच्छा असेल तर आपल्याला त्याला या ग्रुपचा मेंबर होण्यासाठी आपण या ठिकाणी सांगू शकतो. नसेल तर इच्छा नसेल तर नाहीवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न येणार आहे एक्झिस्टिंग करंट लाईव्हलीहूड ॲक्टिव्हिटी ऑफ हाऊसहोल्ड म्हणजे सदस्याचा सध्याचा कोणता व्यवसाय आहे. तर हे तुम्ही अगोदर समजून घ्या की कुठला व्यवसाय कुठल्या या ऑप्शनमध्ये येतो हे अगोदर तुम्ही समजून घ्या. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे शेतीशी संबंधित असतील तर नंबर 1 वर क्लिक करायचं आहे आणि शेतीशी संबंधित इतर व्यवसाय असतील तर शेतीवर आधारित इतर व्यवसाय असतील तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. पशुधनाशी संबंधित असतील तर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि जर शेतमजूर किंवा सेवा उत्पादनाशी संबंधित जर सदस्याचा व्यवसाय असेल तर आपल्याला नॉन फॉर्म स्किल ॲक्टिव्हिटीवर क्लिक करायचं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण ग्रामीण भागामध्ये बरेचसे लोक भूमिहीन असतात
ते अदर स्किल बेस्ड ॲक्टिव्हिटी करत असतात. त्यामुळं हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. सेवा आणि स्किल बेस्ड ॲक्टिव्हिटी आपण यासोबतच काय काय येतं त्यामध्ये हे पण पाहणार आहोत. आता यापैकी हा सदस्य जर एकापेक्षा अनेक व्यवसाय करत असेल, जसं की शेतीही करत असेल, सोबत शेतीशी संबंधित एखादा शेतीवर आधारित एखादा व्यवसाय करत असेल, सोबत पशुधनही काही सांभाळत असेल, त्यासोबत नॉन फॉर्म स्किल ॲक्टिव्हिटीही करत असेल, तर आपल्याला या सर्व याच्यावर पण क्लिक करता येतं. एक मेंबर जनरली 1 ते 2 व्यवसाय सहज करू शकतो. ग्रामीण भागामध्ये बरेचसे असे सदस्य आहेत ते 2-2 व्यवसाय करतात. तर यापैकी जे कोणता व्यवसाय करत असेल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण एक व्यवसायामध्ये काय काय येतं हे पाहणार आहोत आणि नंतर हे आपण फायनल करणार आहोत. तर हा सदस्य जर शेती करत असेल तर या ठिकाणी पहा ही विंडो ओपन होणार आहे आणि या ठिकाणी क्रॉप फॉर हाऊसहोल्ड म्हणजे सध्याचा कुठला व्यवसाय हे या सदस्याकडे आहे हे आपण या ठिकाणी माहिती भरणार आहोत. तर या सदस्याचा करंट व्यवसाय काय आहे, या सदस्याचा करंट व्यवसाय काय आहे, तर हे सदस्य जर कडधान्य पिकवत असेल तर कडधान्यामध्ये काय काय पिकवतं, यामध्ये हरभरा आहे, चणे आहे, लाजमा आहे, एनी अदर स्पेसिफिक आहे. या ठिकाणी आपण हे सर्व काही निवडून त्या ठिकाणी आपण टाकू शकतो आणि इथं आपण त्या व्यवसायाचं नाव पण टाकू शकतो की कडधान्य कोणत्या प्रकारचं आहे त्याचं नाव या ठिकाणी आपण ॲड करू शकतो. त्यानंतर जर तृणधान्य असेल तर यामध्ये तृणधान्यामध्ये कोणते कोणते पिकं येतात ते आपल्याला क्लिक करायचे आहेत आणि ते आपल्याला जोडावर क्लिक केल्याच्यानंतर ते पुढं ॲड होत जाणार आहेत. समजा हे कुटुंब गहू पण पिकवत असेल, बाजरी पण पिकवत असेल, आणखी तिथून पुढं जाऊन मका पण पिकवत असेल, तर असं आपल्याला जोडावर क्लिक करून एक एक ॲड करत जायचं आहे. जर चुकीनं काही ॲड झालं तर त्याला आपण आत्ता सध्या डिलीट पण करू शकतो, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर पहा तृणधान्य झालं. त्यानंतर तेलबिया, जर हे कुटुंब शेतीमधून तेलबियाचं उत्पन्न घेत असेल, त्यामध्ये एरंडतेल आहे, तीळ आहे, भुईमुग आहे, त्यानंतर सोयाबीन आहे, सूर्यफूल आहे, ही उत्पादनं असतील तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि जोडावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहा फलोत्पादन औषधी वनस्पती आहे, याच्यामध्ये कुठले कुठले येतात, अश्वगंधा आहे, कोरफोड आहे, तुळस आहे, ब्राह्मी आहे किंवा एनी अदर स्पेसिफिक, म्हणजे यावर क्लिक केल्याच्यानंतर आणखी काही यापेक्षा वेगळं असेल तर ते आपण नाव या ठिकाणी टाईप करू शकतो. त्यानंतर पहा फलोत्पादन आणि फळं, जर फळांचं काही उत्पन्न हे कुटुंब घेत असेल तर आपल्याला हे फळांचं उत्पन्न या ठिकाणी क्लिक करून जोडावर क्लिक करायचं आहे आणि ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर पहा फळबाग भाजीपाला आहे. मग भाजीपाल्यामध्ये कुठलं भाजीपाला हे कुटुंब घेतं ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून क्लिक करायचं आहे. एकापेक्षा जास्त उत्पन्न आपण या ठिकाणी ॲड करू शकतो, हे पण आत्ताच आपण पाहिलेलं आहे. अशा पद्धतीनं जोडावर क्लिक करायचं आहे आणि हे ॲड करत जायचं आहे. जर एखादं डिलीट करायचं असेल तर अशा पद्धतीनं आपण डिलीट करू शकतो. त्यानंतर त्याच पद्धतीनं मसाले आहे, लागवड पीक आहे, कुठलं शेतीशी संबंधित व्यवसाय हे कुटुंब करतं तर ते आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि तो ऑप्शन आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जर हे कुटुंब चणे घेतं असं टाकलं आणि परत आपण तृणधान्यामध्ये गहू जर हे कुटुंब घेत असेल तर पुढं विचारतंय की किती एकरमध्ये हे कुटुंब हे पीक घेतं. सध्या आज या सदस्याच्या शेतामध्ये कुठलं पीक किती एकरमध्ये आहे हे विचारलेलं आहे आपल्याला. त्यामुळं हे त्या मेंबरला विचारून आपल्याला टाकायचं आहे. जेवढे काही पिकं असतील, जेवढे उत्पन्न असतील ते आपल्याला या ठिकाणी एकरमध्ये टाकायचे आहे. त्यानंतर पहा किती पीक घेतं, वर्षातून हे कुटुंब किती पीक घेतं, 1 घेतं, 2 घेतं, 3 घेतं का 4 घेतं, कशा पद्धतीनं पिकं घेतं ते आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर एरिया आहे, किती एकरमध्ये हे कुटुंब हे पिकं घेतं हे टाकायचं आहे. या ठिकाणी आपण 1 एकर 2 एकर जे काही असेल ते त्या सदस्याला विचारून आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर पहा पाण्याची काय व्यवस्था आहे, इरिगेशन सोर्स काय आहे, पॉन्ड आहे, पॉन्ड म्हणजे काय, तळे, कॅनॉल, रेनफील्ड, अदर, काय पाण्याची व्यवस्था आहे, म्हणजे शेततळं आहे का कॅनल आहे का पावसाच्या पाण्यावर आधारित आहे का मग अदर काही आहे. तर या ठिकाणी आपल्याला त्या सोर्सवर क्लिक करायचं आहे. अदरवर क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला टाईप करायचं आहे की त्यांच्याकडे इतर काय अदर सोर्स आहे, जसं की कुणी पाणी वाट्यानं घेतं, कुणी विकत घेतं, अशा पद्धतीचं असेल तर हे आपल्याला सोर्स या ठिकाणी क्लिक करायचा आहे. सॉईल टेस्ट डन इन लास्ट 1
और 2 इयर म्हणजे मागच्या 1-2 वर्षामध्ये या कुटुंबानं सॉईल टेस्ट केलेली आहे का? केलेली असेल तर यस म्हणायचं आहे, नसेल तर नो म्हणायचं आहे. त्यानंतर या कुटुंबाला या व्यवसायासाठी काय इक्विपमेंटची आवश्यकता आहे हे आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. 2 प्रकारचे साधनं आहेत, उपकरणं आणि पायाभूत सुविधा या कुटुंबाला काय लागणार आहेत ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे उपकरणं आहेत, तर या कुटुंबाला काही मदतीची आवश्यकता आहे का? असेल तर आपल्याला उपकरणामध्ये या कुटुंबाला काय लागणार आहे हे सिलेक्ट करायचं आहे. उदाहरणादाखल आपण या ठिकाणी होम सेट सिलेक्ट करूया, ॲडवर क्लिक करूया. त्यानंतर दुसऱ्या उपक्रमामध्ये आपण एक पॉवर टिलर सिलेक्ट करूया, ॲड करूया. अशा पद्धतीनं आपल्याला याला ॲड करता येतं आणि डिलीटही करता येतं. त्यानंतर पायाभूत सुविधा काही आवश्यक आहेत का या कुटुंबाला? कुठल्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे हे पण आपण या ठिकाणी ॲड करू शकतो. ठिबक असेल, नेट असेल, नर्सरीचं काही असेल, बोरवेल असेल, जे काही आवश्यक असेल ते आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि ॲड करायचं आहे. अशा पद्धतीनं हे पॉईंट्स ॲड झाल्याच्या नंतर पहा आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी या कुटुंबाला एखादं स्किल प्रोग्रामची आवश्यकता आहे का? एखाद्या ट्रेनिंगची आवश्यकता आहे का? यस असेल तर यस करायचं आहे, नो असेल तर नो करायचं आहे आणि फायनल सेव्ह करायचं आहे. आता आपण थोडंसं बॅक जाणार आहोत आणि या कुटुंबाचा दुसरा कुठला व्यवसाय आहे हे पाहणार आहोत. जर या कुटुंबाचा अदर फॉर्म बेस्ड ॲक्टिव्हिटी असेल तर यामध्ये काय काय येतं हे आपण आता पाहूया. या ठिकाणी पहा, यामध्ये जर हे कुटुंब शेतीशी निगडीत जो काही व्यवसाय आहे, शेतीवर आधारित जो काही व्यवसाय आहे तो व्यवसाय करत असेल तर या ठिकाणी पहा कुठला व्यवसाय करतं. मग फुलांची लागवड आहे, मधमाशी पालन आहे, मशरूम आहे, रेशीम तुती आहे का इतर आणखी आहे, तर तो व्यवसाय आहे तो या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आणि त्यामध्ये मग आपल्याला यामध्ये किती दिवसापासून हे कुटुंब हा व्यवसाय करतं ते आपल्याला क्लिक करायचं आहे आणि जोडावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहा, या कुटुंबाला यासाठी आणखी काही इक्विपमेंटची आवश्यकता आहे का हा ऑप्शन आलेला आहे. हे आपण अगोदरच्या मुद्द्यामध्ये पाहिलेलं आहे. त्या पद्धतीनं हा आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. जर हे कुटुंब हजबेंड्रीमध्ये जर काम करत असेल तर यामध्ये काय काय येणार आहे ते आपण पाहूया. या ठिकाणी पहा, पशुधनाशी संबंधित कुठला व्यवसाय हे कुटुंब करतं. यामध्ये पहा, शेळीपालन आहे, पोल्ट्री आहे, लहान पक्षी पाळणे आहे, याक आहे, मेंढी आहे. आता आपल्याकडे यापैकी कुठले व्यवसाय येतात? तर यापैकी आपल्याकडं कुठले व्यवसाय येतात? शेळीपालन आहे, पोल्ट्री आहे, मेंढी आहे, मत्स्य व्यवसाय आहे, बॉयलर शेती आहे, बदके आहे, परसातील पोल्ट्री आहे, डेअरी फार्मिंग आहे. तर यापैकी हे कुटुंब कुठला व्यवसाय करतं ते आपल्याला निवडायचं आहे, किंवा मग इतर कोणतेही असेल तर ते आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. जो कोणता व्यवसाय असेल तो आपल्याला निवडायचं आहे. यांच्याकडे किती लाईव्ह स्टॉक आहे, म्हणजे शेळीपालन हे कुटुंब करत असेल तर यांच्याकडे किती शेळ्या आहेत? 10 आहेत, 5 आहेत, 4 आहेत, हे आपल्याला या ठिकाणी ॲड करायचं आहे. त्यानंतर या उपक्रमासाठी यांना काही इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता आहे का? यस असेल तर यस, नो असेल तर नो. आपण जर यस केलं तर पुढचा मुद्दा येणार आहे. त्यानंतर पहा, कुठल्या सपोर्टची आवश्यकता आहे, त्यानंतर कुठला दुसरा मेडिकल सपोर्टची आवश्यकता आहे का, त्यानंतर सप्लिमेंटरी फूड्सची आवश्यकता आहे का, त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर काही लागणार आहे का. लागणार असेल तर आपल्याला यस म्हणायचं आहे, नसेल तर नो म्हणायचं आहे. त्याच पद्धतीनं जर हे कुटुंब NTFP म्हणजे लाकूड नसलेली वनउपज उत्पादनाचा जर व्यवसाय करत असेल तर त्यामध्ये कुठला व्यवसाय करतं? यामध्ये आमला आहे, बांबू आहे, त्याच्यानंतर आंब्याची गिर आहे, आमचूर आहे, ऊस आहे, त्यानंतर करंज आहे, काजू आहे, काळमेघ आहे, कोसा आहे, गिलोय आहे. गिलोय म्हणजे आपलं गुळवेलाची शेती असेल. त्यानंतर तुळशीचे पानं आहे, तेंदूपत्ता आहे, धावरा आहे. लाकडी खोड नसलेले परंतु औषधी वनउपज असतील तर याचं कुठलं व्यवसाय करत असेल तर आपल्याला हे या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला काही टूल्सची आवश्यकता आहे का? असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नोवर क्लिक करायचं आहे. आणि काही इक्विपमेंट लागणार असतील तर आपल्याला तो या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर पहा, जर या कुटुंबाचा नॉन फॉर्म स्किल ॲक्टिव्हिटीमध्ये जर व्यवसाय असेल तर तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. हा व्यवसाय कुठला राहणार आहे? वरील तिन्हीपैकी जर यामध्ये कुठलंही नसेल तर ते राहणार आहे. यामध्ये कुठला राहणार आहे ते आपण आता पाहणार आहोत. यामध्ये पहा, उत्पादन, व्यापार आणि सेवा आहे.
उत्पादनामध्ये काय काय आहे तर या ठिकाणी पहा ज्यूट प्रोडक्ट आहे, बल्ब बनवणे, अगरबत्ती बनवणे, हे जे व्यवसाय आहेत जे शेतीशी संबंधित नाहीत हे व्यवसाय यापैकी कुठला व्यवसाय आहे तो व्यवसाय आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। हे लक्षपूर्वक पहा यामध्ये कुठले कुठले व्यवसाय आहेत आणि लिहून ठेवा तुमच्याकडे की तुमच्या गावातील कुठल्या सदस्यांचे कुठले व्यवसाय आहे। यामध्ये पहा पेपर प्लेट बनवणं आहे, पिशवी बनवणं आहे, पोकळ वीट आहे, प्रक्रिया सेवा आहे, फुलांचा हार आहे, बांगडी आहे, महिला बांधकाम आहे, मातीचे काम आहे, मिठाई बनवणे आहे, लाकडी काम आहे। हे शेतीशी संबंधित नसलेले पण इतर सर्व व्यवसाय या ठिकाणी ॲड केलेले आहेत। यामध्ये जर तो व्यवसाय नसेल तर आपल्याला एनी अदर स्पेसिफिकमध्ये क्लिक करायचं आहे आणि खाली टाईप करायचं आहे। हे झालं उत्पादन। व्यापारमध्ये काय आहे पहा, व्यापारमध्ये इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान असेल, कपड्याचं दुकान असेल, जनरल स्टोअर असेल, ज्यूट असेल, थंड पेय असेल, दागिने असेल, दुग्धजन्य पदार्थ असतील, पलंग चटई बनवणे असेल, फार्मसी असेल, बेकरी असेल, हे सर्व या ठिकाणी व्यापारमध्ये येतात। तर यापैकी कुठला व्यापार हे कुटुंब करतं हे आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर सेवा आहे, सेवामध्ये कुठल्या कुठल्या सेवा देतं हे कुटुंब तर ह्याच्यामध्ये आचार्य असेल, आदरातिथ्य उद्योग असेल, इलेक्ट्रॉनिक दुरुस्ती असेल, ॲटो रिक्षा चालवत असेल किंवा कॅन्टीन चालवत असेल, कॅटरिंग असेल, गौंडी काम असेल, घरकाम असेल, घरगुती मदत असेल, टॅक्सी चालक असेल, टेलरिंगचा व्यवसाय असेल, फळांचा व्यवसाय असेल, कार दुचाकी दुरुस्ती असेल, त्यानंतर फोटो स्टुडिओ असेल, बागकाम असेल, मजुरी असेल, मुळा असेल, मोबाईल दुरुस्ती असेल, लॉन्ड्री असेल, वेल्डिंग असेल, शिवणकाम असेल, संगणक दुरुस्ती असेल, हे सर्व सेवा या ठिकाणी येतात। आपल्याकडे जे रोज मजुरी करणारे मजूर आहेत, भूमिहीन मजूर आहेत त्यांच्या सेवा या ठिकाणी येणार आहेत। जर यापेक्षा वेगळं असेल तर या ठिकाणी एनी अदर स्पेसिफिकवर क्लिक करायचं आणि सिलेक्ट करायचं आहे। हे सर्व त्या पद्धतीनं आपल्याला ॲड करायचं आहे। कुठल्या याच्यामध्ये काय येतं हे तुमच्या आता लक्षामध्ये आलेलं असेल तर अशा पद्धतीनं आपल्याला नेक्स्ट करायचं आहे आणि पुढं जायचं आहे। अशा पद्धतीनं आपल्याला हे लाईव्हलीहूडचे ॲक्टिव्हिटी जे आहेत या भरायच्या आहेत। तर हे कुटुंब शेती करतं तर शेती आपण निवडणार आहोत। त्यानंतर या कुटुंबाकडं कडधान्य पण आहेत, त्यामध्ये हे कुटुंब चना पिकवतं, त्यानंतर तृणधान्याचं पण पीक घेतं। या कुटुंबाकडं आता सध्याला ज्वारी आहे, ही आपण ज्वारी ॲड केलेली आहे। त्यानंतर तेलबिया आहेत, तेलबियामध्ये एक कुटुंब सोयाबीनचं उत्पन्न घेतं, आपण सोयाबीन पण ॲड केलेलं आहे। तर हे 3 उत्पन्न आज या कुटुंबाकडे सध्या आहेत। तर किती एकरवर आहे तर 3 एकरमध्ये आहे। तर किती उत्पन्न घेतं वर्षातून तर 2 उत्पन्न हे कुटुंब घेतं। किती एकरवर आहे तर 4 एकरवर यांचं लागवड आहे, तर आपण हे टाकलेले आहे। त्यानंतर या कुटुंबाकडं कुठला पाण्याचं साधन आहे तर कॅनाल आहे, कॅनालचे यांच्याकडे पाण्याची सिंचन व्यवस्था आहे। त्यानंतर सॉईल टेस्ट या कुटुंबानं अद्याप केलेली नाही। त्यानंतर काय उपकरणं लागणार आहेत या कुटुंबाला तर या ठिकाणी पहा पंपसेट लागणार आहे, तुषार लागणार आहे। जे काय लागणार असेल तर आपल्याला त्यांना विचारून हे आपल्याला ॲड करायचं आहे। त्यानंतर पहा या ठिकाणी आपण पंपसेट ॲड करत आहोत, तर पंपसेट आपण ॲड केलेला आहे। या ठिकाणी ऑलरेडी आपण 3 ॲड केलेले आहे, हे लागणार आहेत या कुटुंबाला। त्यानंतर आपल्याला नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी स्किल प्रोग्रामची आवश्यकता आहे का असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे आणि फायनल सेव्ह करायचं आहे। अशा पद्धतीनं आपल्याला सर्व सदस्यांची प्रोफाईल जी आहे ही प्रोफाईल आपल्याला कंप्लीट भरून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला प्लॅन भरायचा आहे। तर प्रत्येक सदस्याचा पण प्लॅन अशाच पद्धतीने आपल्याला भरायचा आहे। अगोदर संपूर्ण सदस्याची प्रोफाईल भरायची, नंतर आपल्याला प्लॅन भरायचा आहे। तर प्लॅन भरत असताना आपल्याला काय काय माहिती भरावी लागते तर हे एकदा तुम्ही लक्षपूर्वक पहा। या ठिकाणी पहा आपल्याला प्लॅन भरत असताना प्रत्येक सदस्याची ही माहिती भरावी लागणार आहे। या ठिकाणी आपण जे व्यवसाय सुरुवातीला पाहिले होते, फार्मिंग आहे, अदर फॉर्म बेस ॲक्टिव्हिटी आहे, त्यानंतर ॲनिमल हजबेंड्री आहे, त्यानंतर NTFP आहे, त्यानंतर नॉन फॉर्म इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटी आहे, त्यानंतर NRM वर्क्स आहेत। हे जे कामं आहेत हे आपण आता प्लॅन करणार आहोत। तर यामध्ये 2 दिलेले आहेत मुद्दे, फार्मिंगमध्ये इंडिव्हिज्युअल आणि ग्रुप फार्मिंग आहे, त्यानंतर अदर फॉर्म बेस ॲक्टिव्हिटीमध्ये इंडिव्हिज्युअल आणि ग्रुप आहे। म्हणजे कुठलाही व्यवसाय ग्रुपमध्ये करणार आहेत का सिंगल करणार आहेत ह्याचं डिटेल आपल्याला प्लॅन करायचं आहे। जर हे कुटुंब आता आपण नेक्स्ट प्लॅन करत आहोत तर करायचं आहे तर सीझन वाईज आपण प्लॅन करू शकणार आहोत। यामध्ये जर हे कुटुंब शेती करत असेल तर
खरीपचा काय प्लॅन राहणार आहे, रब्बीचा काय प्लॅन राहणार आहे किंवा राऊंड द इयरचा काय प्लॅन राहणार आहे. आपण या ठिकाणी राऊंड द इयरचा प्लॅन घेणार आहोत. या ठिकाणी वर्षामध्ये हे कुठले कुठले क्रॉप हे कुटुंब घेणार आहे हे आपण आता प्लॅन करणार आहोत. तर या ठिकाणी लक्ष देऊन पहा. हे कुटुंब सध्याच्याला ज्वारी, सोयाबीन, हरभरा हे पिकं घेतं. आपण हे प्रोफाईलमध्ये भरलेलं आहे म्हणून या ठिकाणी हे आलेलं आहे. जर नेक्स्ट इयरमध्ये हे कुटुंब हेच उत्पादनं घेणार असेल तर आपल्याला क्लिक करायचं आहे. ते किती एकरमध्ये घेणार आहे, एरिया युनिट काय राहणार आहे, आपण ही माहिती एकरमध्ये भरणार आहोत. त्यानंतर ज्वारी किती एकरमध्ये हे कुटुंब घेणार आहे हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी पहा. त्यानंतर दुसरं सोयाबीन पीक आहे. नेक्स्ट इयरला जर सोयाबीन घेणार असेल तर सोयाबीन पिकाचं आपण सिलेक्ट करू शकतो. नेक्स्ट हरभरा घेणार असेल तर हरभरा सिलेक्ट करू शकतो. किंवा या व्यतिरिक्त ॲड न्यू जे आहे तर या ठिकाणी आपण नवीन क्रॉप ॲड करू शकतो. या ठिकाणी पहा कुठलं क्रॉप आहे ते आपण ॲड करू शकतो. या सर्व उपक्रमामधून आपण हे ॲड करू शकणार आहोत. त्यानंतर हे कुटुंब ऊस लावणार असेल तर किती एकरमध्ये लावणार आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. या ठिकाणी आपण नवीन जर ॲड केलं तर या ठिकाणी नवीन ॲड होत आहे म्हणून ऑप्शनवर येत आहे. परंतु यापूर्वी जर आपण पाहिलं तर जे ॲक्टिव्हिटी होती ती ॲक्टिव्हिटी या ठिकाणी एक्झिस्टिंग ॲक्टिव्हिटी म्हणून या ठिकाणी क्लिक होऊन ॲटोमॅटिकली येत आहे. हे आपण लक्ष देऊन पाहिलं पाहिजे. जर समजा हे कुटुंब 1 एकरमध्ये घेत असेल तर जोडावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट त्याचा उपक्रम आहे सोयाबीन राहणार आहे त्या कुटुंबाकडं. तर आपल्याला हे सोयाबीन किती एकरमध्ये राहणार आहे हे आपल्याला ॲड करायचं आहे. त्यानंतर हरभरा किती एकरमध्ये राहणार आहे ते आपल्याला ॲड करायचं आहे. त्यानंतर या व्यतिरिक्त जर नवीन एखादं पीक घेणार असेल हे कुटुंब तर आपल्याला ॲड न्यूवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला तो व्यवसाय ॲड करायचा आहे. यापैकी वरील जर कुठं काही नसेल तर एनी ऑदरवर नवीन जे काही क्रॉप असेल ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. अन्यथा नेक्स्ट पुढं जायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे क्रॉप ॲड करायचे आहेत. त्यानंतर काय सपोर्ट लागणार आहे ते आपल्याला या ठिकाणी ॲड करायचा आहे. यामध्ये इतर सेवामध्ये काही सपोर्ट लागणार आहे का, इनपुट्स लागणार आहेत का, उपक्रम लागणार आहेत का, कर्ज, विमा, अनुदान, पायाभूत सुविधा, प्रशिक्षण, विपणन समर्थन यापैकी कुठलं इनपुट्स लागणार आहे या कुटुंबाला हे आपल्याला ॲड करायचं आहे. उदाहरणार्थ आपण जर कर्ज, विमा, अनुदान लागणार आहे असं जर आपण जर ॲड केलं तर यामध्ये काय लागणार आहे, गटाकडून कर्ज लागणार आहे का बँकेकडून कर्ज घेणार आहे का किसान क्रेडिट कार्डवर कर्ज घेणार आहेत का पीक विमा लागणार आहे, कुठलं लागणार आहे हे आपल्याला ॲड करायचं आहे. जर पीक विमा लागणार असेल तर आपल्याला ॲड ॲक्टिव्हिटी करायची आहे. त्यानंतर दुसरं काय लागणार आहे इनपुट्समध्ये तर या ठिकाणी खतं लागणार आहेत. ते खतं आपण ॲड करून घेऊया. वरील उत्पादनासाठी आणखी यांना काय इनपुट्स लागणार आहेत किंवा काय लागणार आहे, पायाभूत सुविधा लागणार आहे, प्रशिक्षण लागणार आहे, जे काही लागणार असेल ते आपल्याला या ठिकाणी आपल्याला ॲड करायचं आहे आणि हे पुढं ॲड होत जाणार आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी या कुटुंबाला जर पीक विमा पाहिजे असेल तर हे कुटुंबाला या तिन्हीचा जर पीक विमा काढायचा असेल तर किती रुपये खर्च येणार आहे हे आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. जर समजा त्याला 3000 रुपये पीक विम्यासाठी खर्च लागणार असेल तर या कुटुंबाकडं पीक विमा भरण्यासाठी स्वतःचे किती पैसे उपलब्ध आहेत आणि यांना किती लागणार आहे हे आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे. त्यानंतर खतं लागणार आहेत तर ही खतं त्यांना लागणार आहे तर त्यांना काय सपोर्ट लागणार आहे तर यासाठी ज्वारीसाठी खत लागणार आहे का, सोयाबीनसाठी लागणार आहे का, हरभऱ्यासाठी लागणार आहे का. जर सोयाबीनसाठी खत लागणार असेल तर त्यांची रिक्वायरमेंट काय आहे. जर त्यांना डिपार्टमेंटकडून मदत पाहिजे असेल तर या ठिकाणी आपण क्लिक करू शकतो. संबंधित डिपार्टमेंटकडे आपल्याला याची मदत मागता येणार आहे. त्यानंतर यांना जर हरभऱ्यासाठी पण खतं लागत असतील, डिपार्टमेंटल होत असेल तर डिपार्टमेंटल किंवा जर सदर हे कुटुंब स्वतःच्या पातळीवर जर उपलब्ध करून घेणार असेल तर या ठिकाणी आय विल अरेंज ओन माय ओन असं आपल्याला क्लिक करायचं आहे. जर रिक्वायर्ड सपोर्ट त्यांना SHG विवोकडून पाहिजे असेल तर त्याच्यावर आपण या ठिकाणी क्लिक करू शकतो आणि डन करू शकतो. त्यानंतर त्याच पद्धतीनं ठिबकचं आहे. ठिबक कशासाठी लागणार आहे, मग तुम्हाला हरभऱ्यासाठी लागत असेल, सोयाबीनसाठी लागत असेल, जे काही लागत असेल ते आपल्याला डन करायचं आहे. लागत नसेल, एक्स्ट्रा चुकीनं ॲड झाला असेल तर आपल्याला ते डिलीट करायचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी प्लॅनवर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक सदस्याची माहिती भरायची आहे. ही माहिती भरल्याच्या नंतर आपण बॅक आलो तर आपण ही माहिती भरली की लगेच या ठिकाणी हिरवी टिक येणार आहे म्हणजे या सदस्याची आपण प्लॅन केलेला आहे. या ठिकाणी पहा तुम्ही हे पाहू शकता. या
या समूहातील 10 सदस्यापैकी आपण एक प्रोफाईल भरलेली आहे आणि एक प्लान भरलेला आहे. अशाच पद्धतीनं सर्व सदस्यांची माहिती आपल्याला भरायची आहे. मी सर्व सदस्यांची माहिती भरून घेतो आणि त्यानंतर प्लान विवोला कसा सबमिट करायचा हे आपण पाहणार आहोत. चला तर मग मी थोडं फास्ट माहिती भरून घेतो. जर एखादं कुटुंब एकापेक्षा जास्त व्यवसाय उत्पन्न करत असेल तर आपण असं सुद्धा क्लिक करू शकतो आणि नेक्स्ट करू शकतो. प्रत्येक सदस्याचा व्यवसाय भरण्यासाठी आपल्याला त्या पद्धतीनं नेक्स्ट ओपन होत जाणार आहे. प्लान भरत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण करंट एक्झिस्टिंग बिझनेस कोणत्या कुटुंबाचा काय भरला होता हे लक्षामध्ये ठेवावं लागणार आहे. कारण या ठिकाणी प्लान करत असताना आपल्याला ॲड ॲक्टिव्हिटी म्हणून येणार आहे. जर समजा आपण त्या कुटुंबामध्ये जर फार्मिंग करत नसेल आणि आपण जर फार्मिंगवर क्लिक केलं तर या ठिकाणी फार्मिंग म्हणून ॲड होऊन येणार नाही, ॲड न्यू येणार आहे. जर आपल्याला या कुटुंबाचा व्यवसायामध्ये प्लान करायचा असेल, करंटमध्ये प्लान करायचा असेल तर आपल्याला तो ॲड करता येणार आहे. परंतु एक्झिस्टिंगच आपल्याला ठेवायचं असेल तर या कुटुंबाची यापूर्वी आपण माहिती काय भरली होती हे आपल्याला लक्षात ठेवावी लागणार आहे. तर या प्रत्येक कुटुंबाची आपण ही माहिती अगोदर लिहून घेणार आहोत, त्यानंतरच हा प्लान करणार आहोत हे लक्षामध्ये ठेवावं लागणार आहे. अशा पद्धतीनं आपण सर्व सदस्यांची प्रोफाईल भरलेली आहे. त्यानंतर आपण या 10 पैकी 7 सदस्यांचा प्लॅन पण कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर पहा आपण आता या सर्व सदस्यांचा प्लॅन पण आपण केलेला आहे. या 2 सदस्यांना आपण 3 सदस्यांचा आपण प्लॅन केलेला नाही, त्यांनी काही आपल्याला रिक्वायरमेंट सांगितलेली नाही. तर अशा पद्धतीनं आपण 10 पैकी 7चा प्लॅन केलेला आहे. या ठिकाणी आपण आता या ग्रुपची माहिती, या समूहाची माहिती आपण विवोला सबमिट करू शकणार आहोत. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपण ज्या समूहाची प्रोफाईल आणि प्लॅन भरलेला आहे त्या समूहाच्या नावावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो या समूहाचा प्लॅन आपण केलेला आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी हा प्लॅन भरल्याच्या नंतर या ठिकाणी पहा 3-4 ऑप्शन दिसतात आपल्याला. सुरुवातीला प्रोफाईल दिसते, आपण प्रोफाईल भरलेली आहे. त्यानंतर प्लॅन दिसतं, आपण प्लॅन भरलेला आहे. त्यानंतर हाऊसहोल्ड लाईव्हलीहूड रँकिंग, ही रँकिंग आपल्याला द्यायची आहे. समूहामध्ये जर सुरुवातीला लाभ द्यायची वेळ आली तर यामध्ये गरीबातील गरीब स्टेप बाय स्टेप 1 2 3 4 आपल्याला समूहामध्ये विचारून रँकिंग द्यायची आहे. ही रँकिंग दिल्याच्या नंतर आपल्याला सक्सेसफुली व्हॅलिड करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीचा हा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे. या ठिकाणी आपण समरी पाहू शकतो की या समूहामध्ये एकूण किती मेंबर आहेत आणि किती लोकांचा आपण प्लॅन केलेला आहे. त्यानंतर हा प्लॅन आपल्याला विवोला सबमिट करायचा आहे. या ठिकाणी सबमिट टू विवो क्लिक केल्याच्या नंतर हा प्लॅन आपला विवोला सबमिट होणार आहे आणि हे हिरव्या रंगाचं जे दिसणारी स्क्रीन आहे, हे बटन आहे, हे आपल्याला काळ्या रंगामध्ये दिसणार आहे. अशा पद्धतीनं आपण हा प्लॅन विवोला सबमिट केलेला आहे, सक्सेसफुली सबमिट केलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, परंतु यानंतर तुम्हाला दुसरा कुठलाही VPRP लाईव्हलीहूड प्लॅनचा व्हिडिओ पाहायची गरज नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपण सबस्क्राईब करा. आणि जे आपले मित्र मैत्रिणी VPRP लाईव्हलीहूडचा प्लॅन करत आहेत त्यांना आपल्या चॅनलचे व्हिडिओ शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूया. असाच काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करून मला कळवा, मी लगेच त्याचं सोल्युशन आपल्याला देईन. या ठिकाणी थांबूया. थँक्यू.